सरपंच संतोष देशमुखांच्या खुनामध्ये वाल्मिक कराड। दिनांक 9 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेल्या निर्गुण खुनाच्या घटनेमध्ये आता वाल्मिक कराड यांचे नाव समोर येत असल्यामुळे खळबळ माजली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात आतापर्यंत 3 आरोपींना पकडण्यात जरी आले असले तरी आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचे नाव समोर येत आहे। मुळात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी मसाजोग परिसरातील आवादा एनर्जी प्रकल्प प्लांटवर 29 नोव्हेंबर रोजी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे हे गेले होते आणि आवादा एनर्जीच्या शिंदे नामक अधिकाऱ्याला वाल्मिकी कराडांचा फोन लावून देण्यात आला होता आणि या फोनवरून वाल्मिक कराड यांनी शिंदे नामक या अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती अशी माहिती आता मिळत आहे। या खंडणीच्या मागणी करण्यासाठी आलेल्या लोकांनी आवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि या आवादा एनर्जी प्लांटवर मसाजोगमधील काही तरुण कामाला होते। त्यांनी या खंडणीखोरांना विरोध करताच या खंडणीखोरांनी या तरुणांना सुद्धा बेदम मारहाण करायला सुरुवात केली होती आणि ही सुरू झालेली सुरुवात जेव्हा सरपंच संतोष देशमुखांना समजली तेव्हा ते तडकाफडकी या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावेळी भलताच हाणामारीचा प्रकार सुरू होऊन वातावरण तापले होते। सरपंच संतोष देशमुखांनी खंडणीखोरांना विरोध केलाच होता। याच रागातून संतोष देशमुखांचे 9 डिसेंबर रोजी केजच्या टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आले व त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे। या अनुषंगाने आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून याआधीच 3 आरोपी अटकेत आहेत। आवादा एनर्जी प्रकल्पावर जाऊन खंडणी मागणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे हे संतोष देशमुखांच्या हत्येत सुद्धा प्रमुख आरोपीपैकी एक आहेत व आवादा एनर्जीच्या खंडणीच्या गुन्ह्यात देखील विष्णू चाटे विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। एकंदरीत संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड यांचे नाव समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे।